आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आलीस, बरं झालं. खूप उशीर झाला तुला आज. दुपारचं सगळं जेवण बाकी आहे, सगळी तयारी बाकी आहे. सावली, तुला माहितीये का ते सोहमचं काय चालू आहे ते? त्याला कसलं तरी ते बावलं लब्बू लब्बू डब्बू काहीतरी बावल्याचं नाव आहे म्हणे. ताराला पाहिजे, गिफ्ट द्यायचंय त्याला ताराला. मी त्याला सांगितलं, आईंना कळलं ना आई खूप चिडली, कारण 5 लाखाचा बावला आहे ते. तुला कळतंय का? वहिनी, राजकुमार सर, त्यांचं काय काय करू? मी जे बघितलंय ते सांगू की नको? पण जर ती मुलगी राजकुमार सरांची फक्त मैत्रीण असेल तर? नाही, माझ्या विचारांनी दोघांच्या नात्यात उगाच संशय निर्माण व्हायला नको. पण अमृता वहिनींकडे बघितलं की वाटतं. काय ग, कसला विचार करतेस? यांच्याबद्दल काय विचारायचं आहे का? नाही, ते इतकं महत्वाचं नाही आहे. पण तुम्हा दोघांमध्ये सगळं नीट सुरू आहे ना? हो, नाही म्हणजे तसं छानच चालू आहे सगळं. का पण तुला अचानक असं का विचारावं असं वाटलं? काही नाही वहिनी, सहजच. सारंग सरांचा फोनही मी आलेच. सावली, काय केलंस तू हे? म्हणजे अगं, मराठी भाषेवरून तू त्या मुलीला जे काय ऐकवलंस ना, त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तुझं हे रूप मी पहिल्यांदा बघतोय. सारंग सर, तुम्हाला खरं सांगू का? त्यावेळी ना मला त्या मुलीचा खूप राग आला होता. म्हणजे मला नाही आवडत आपल्या मराठी भाषेबद्दल कोणी काही बोललेलं. त्यामुळे माझ्या मनात जे आलं ते मी बोलून गेले. मुद्दाम असं काही केलं नाही. मला माहिती आहे सावली, तू मुद्दाम नाही केलंस. पण जे केलंस ते योग्य केलंस. कमाल केलंस. कुठून शिकतेस तू हे सगळं? परिस्थिती सगळं शिकवत जाते. मी जे काही बोलते वागते त्यात माझं असं काहीच नाहीये. हे सगळं तो विठुराया ठरवून आणतो. तुझ्या या अशा बोलण्याने ना मी दररोज प्रेमात पडतो तुझ्या. हो का? मग रोज रोज प्रेमात पडायला कोणाची हरकत आहे? आई शपथ. सावली, तुझ्या ओठातून हे सुंदर शब्द ऐकल्यावर ना मन तृप्त होतं बघ. आता त्याच ओठांनी जर माझ्या गालावर काही काय? अरे काय बोलला का? म्हणजे काय चुकीचं बोलतोय मी? हे बघ, फोनवर तर माझे गाल तृप्त नाही होऊ शकत, पण कान तृप्त होऊ शकतात ना. एक किस द्यायला काय हरकत आहे? तुम्ही गप्प बसा, तुम्ही कामावर लक्ष द्या. कामावरच लक्ष आहे माझं सावली. सावली, एक किस फोनवर, एक किस. सारंग सर, एवढे नाही, कुलदेवता नाही नाराज होत. बरं. मीच लाजलो. मी राजकुमार सरांच्या बाबतीत सारंग सरांची बोलू का? नाही, नको. परवाच घरात इतका तमाशा झालाय, आधी खात्री केली पाहिजे, मगच सांगते. आता प्रॉब्लेम असा आहे की ताराला लबूडबू बाहुला ओरिजिनलच हवा, डुप्लिकेट चालणार नाही. त्याने एकदम क्लिअर केले. तो नव्हतो ऑनलाईन, पण त्यासाठी क्रेडिट कार्ड लागेल जे माझ्याकडे नाही आहे. कॅश काढायला गेलो तर अकाउंटंटला कळेल, अकाउंटंटच्या थ्रू मॉमला कळेल, आणि मॉमला कळलं तर म्युझिक कंपनीसाठी तिने जे पैसे दिले ते ती काढून घेईल, जे मला नको. सो आता काय करायला हवं? तेच काय करायला हवं? तेच काय करायला हवं? तेच काय करायचं?
तुझं रिपीट करून झालं ना की मग आपण बोलूया. हा तुझा जन्म ज्यासाठी झालाय ते कर ना, मला सोल्युशन दे ना. करेक्ट. हो, आपण सेम टू सेम भावाला बनवला तर हा विचार मी केलाच नाही, म्हणून तर माझा जन्म झालाय. चल 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 चल. डॉक्टर बाबलू, पेशंटशी बोलणं झालं असेल तर काम करूया का? हो. काय करायचंय? वाव, तारा मॅडम खुश होणार नक्कीच. बघू इकडे. बबलू, प्रेमात खूप स्ट्रगल आहे रे बाबा. हे असंच ना? हा. हो, ती माझी सून आहे. नाही नाही, हा प्रश्न तुम्ही आणखीन कितीही वेळा विचारला तरी सुद्धा माझं उत्तर एकच आहे, नो कमेंट्स. नाही, कारण त्या व्हिडिओवर मला काहीच बोलायचं नाहीये. नाही, तिची अशी वेगळी कुठलीही शिकवणी आम्ही घेतली नाही. आणखीन काही? ऐका, तुम्ही जरा जास्तच प्रश्न विचारताय, खूप वेळ घेताय माझा. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही रीतसर माझी अपॉइंटमेंट घ्या, ऑफिसमध्ये या, मग आपण बोलू. हं? थँक्यू. Too much. काय ग, एवढी निरखून काय बघतेस तिला? नाही, बघते मी. कोण आहे ही मुलगी? हे काय वेगळंच रसायन आहे. ही खरंच संस्कारी सून आहे, पण एक गोष्ट मात्र बरोबर आहे की हिने माझ्या लेकाचा जीव वाचवला आणि वेळोवेळी वाचवलाय. आता हेच बघा ना, लहानपणापासून सारंगला ज्या गोष्टीचा त्रास होता, ट्रॉमा होता, लहानपणापासून आपण त्याच्यावर अनेक उपचार केले, मोठमोठे डॉक्टर्स केले, औषधं केली, मग काहीच इलाज नाही. आणि तीच गोष्ट या पोरीने एका सेकंदात करून दाखवले. कमाल आहे. नाही, तुम्ही बघितलं ना, तुमच्या डोळ्यासमोरच हे घडलं. अंधारात सारंगला त्रास होत होता, हिनं फक्त त्याचा हात धरला आणि त्याला बरं वाटलं. चला, म्हणजे सावलीला तुझ्या मनात थोडीशी जागा मिळते असं वाटतंय.